आधुनिक समाजशास्त्रीय सिद्धांत पेपर क्रमांक 13 यामध्ये आपण प्रकार्यवाद बघितलेला आहे। आज त्याचं पुढचं प्रकरण संघर्षवाद यावर आपण चर्चा करणार आहोत। आज आपण जे ठळक मुद्दे पाहणार आहोत ते आहेत पुढील प्रमाणे। एक बघणार आहोत लेविस कोजरचा संघर्ष सिद्धांत, त्यानंतर संघर्षाची निर्मिती, संघर्षाची कारणे आणि सामाजिक संघर्षाचे प्रकार या मुद्द्यांवर आपण आता सविस्तर चर्चा करूया। यानंतर आता आपण बघणार आहोत लेविस कोजरचा संघर्ष सिद्धांत यावर सविस्तर विवेचन। कोजर यांनी संघर्षाचे जाळे यावर आपल्या संघर्ष सिद्धांतामध्ये अधिक भर दिलेला दिसून येतो। कोजर यांचा संघर्षाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा रचनात्मक स्वरूपाचा आहे। त्यांचे म्हणणे असे की संघर्षामुळे समाजात एकात्मभाव सुद्धा निर्माण होतो आणि संघर्षमय स्थिती सुद्धा उत्पन्न होते, असे दोन्ही विचार त्यांच्या संघर्ष सिद्धांतातून स्पष्ट होतात। कोजर आपल्या विवेचनातून असे स्पष्ट करतो की संघर्ष हा सामाजिक जीवनाचे एक अंग आहे। कोजर यांनी संघर्षवादाचे विवेचन विधायक स्वरूपातून केलेलं आपल्याला दिसून येतं। मानव समाज जीवनाच्या विकासामध्ये सहकार्याचं स्थान देतो, त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व संवर्धनाच्या प्रक्रियेत त्याने संघर्षाला देखील अग्रक्रम दिलेला आहे, असं त्याचं म्हणणं आहे। सामाजिक तणाव, द्वेषाची भावना कमी करण्याच्या कार्यामध्ये संघर्षाचे स्थान महत्त्वाचे आहे, असं कोजर स्पष्ट करतो। जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक परस्पर विरोधी समूहामध्ये मतैक्य घडवून आणणे हे सामाजिक एकात्मतेचे एक रूप आहे, त्याचप्रमाणे परस्पर विरोधी मतात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न हा संघर्षाद्वारे होत असतो। प्रत्येक लहान मोठ्या समूहामध्ये ऐक्याची भावना ही निर्माण झालेली असते, परंतु जेव्हा तो समूह अन्य समूहाच्या संपर्कात येतो तेव्हा विरोधी प्रवृत्ती निर्माण होण्याची शक्यता असते, असे त्याचे म्हणणे आहे। जर अशा परस्पर विरोधी समूहात सुसंवाद घडवून आणल्यास समाज विकासाच्या प्रक्रियेला विशेष गती मिळू शकते। द्वेषाची भावना आणि सामाजिक तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये संघर्षाचे स्थान महत्त्वाचे आहे। प्रचलित समाजव्यवस्थेच्या मूल्यांचे आणि नियमनांचे पालन जर केलं नाही तर संघर्ष निर्माण होऊ शकतो, असं त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे। असे नियमबाह्य वर्तन जर व्यक्तीकडून होऊ नाही असं वाटत असेल तर मात्र दबाव तंत्राचा अवलंब प्रसंगी करावा लागतो आणि बहिर्गत संघर्षापेक्षा आंतरिक स्वरूपाच्या संघर्ष प्रवृत्तीवर नियंत्रण टाकून सामाजिक ऐक्याचे दृष्टीकरण करण्यात संघर्षाचे महत्त्वाचे स्थान आहे, असे कोजर यांचे मत आहे। आणि म्हणून कोजर यांचा संघर्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा रचनात्मक स्वरूपाचा आहे, असं आपल्याला म्हणता येईल। कोजरचे जे संघर्षवाद आहे त्याचे विवेचन दोन कारणांसाठी महत्त्वपूर्ण ठरतं। एक तर समूह हिताच्या विरुद्ध अशा भिन्न कारणांच्या प्रभावामुळे समाजात संघर्ष निर्माण होतो आणि दुसरे म्हणजे त्यांनी संघर्षाच्या परिणामांचा विचार केलेला आहे। यानंतर आपण बघणार आहोत कोजरने संघर्षाची निर्मिती यावर जे आपले विचार स्पष्ट केलेले आहेत ते आपण पाहूया। आता यानंतर आपण कोजरने सांगितलेल्या संघर्षाची निर्मिती याबाबत चर्चा करणार आहोत। या संघर्षाच्या निर्मितीमध्ये कोजरने दोन प्रकार सांगितलेले आहेत। एक सांगितलं आहे वास्तववादी संघर्ष आणि दुसरा अवास्तववादी संघर्ष। यावर सविस्तर आपण आता चर्चा करणार आहोत। संघर्षाची निर्मितीबाबत कोजर स्पष्ट करत असताना कोजरने लोकांचे मानसशास्त्र आणि भावनांना विशेष महत्त्व दिलेले आहे। कोजर म्हणतो की लोकांमध्ये जेव्हा आक्रमक प्रवृत्ती आणि वैमनस्य दर्शक प्रवृत्ती निर्माण होते तेव्हा संघर्षाची निर्मिती होते। पुढे जाऊन कोजर असं म्हणतो की जवळच्या आणि भावनात्मक संबंधात सुद्धा प्रेम आणि द्वेष या दोन्ही भावना सदैव एकत्र असतात। संबंध जवळीक असेल तर संघर्ष निर्माण होण्याची संधी नेहमीच असते। म्हणून मानवी परस्पर संबंधाचे संघर्ष आणि असहमत हे दोन्ही अंगे अविभाज्य आहेत। त्यामुळे नेहमीच संबंधामध्ये अस्थिरता व ताटातूट उत्पन्न होते असेही नाही, असे कोजरचे मत आहे। कोजर संघर्षाचे प्रामुख्याने दोन प्रकार मांडतो, एक वास्तववादी आणि दुसरा अवास्तववादी संघर्ष। वास्तववादी संघर्षाचं स्पष्टीकरण करत असताना तो म्हणतो की वास्तविक संघर्षात बहुतेक लोक संघर्षाला आपल्या इच्छाशक्तीचे मजबूत साधन मानत असतात। जर त्यांची इच्छा संघर्षाविना जर पूर्ण होत असेल
तर ते संघर्ष करणार नाहीत। या अर्थाने संघर्ष करण्याचे कारण तार्किक स्वरूपाचे आहे, कुठलाही आवेग किंवा संवेग त्याच्यामध्ये नाही। जेव्हा श्रमिक किंवा विद्यार्थी संघटन किंवा संच करून एखाद्या संघर्षाचे आव्हान करतात तेव्हा त्यांच्या मागे निश्चित मागणी असते, या मागणीच्या मागे तर्क असतो, म्हणून कोझरने त्याला वास्तविक संघर्ष असे म्हटले आहे। अशा प्रकारचा जो संघर्ष असतो त्याला संस्थागत संदर्भ असतो। आणि दुसराच प्रकार त्यांनी सांगितलेला आहे अवास्तविक। अवास्तविक संघर्षाचे स्वरूप वास्तविक संघर्षाच्या अगदी उलट आहे, कारण हा संघर्ष एखाद्या मागणीचे किंवा इच्छापूर्तीचे साधन नसते, तर ते एवढे सांगते की लोक तोडफोड करू शकतात। अवास्तविक संघर्षाच्या माध्यमातून लोक आपल्याला दबलेल्या ज्या भावना आहेत त्या भावनांना मोकळी वाट करून देत असतात। हा एक प्रकारचा लोकांच्या मनातील राग असतो। सांप्रदायिक दंगे प्रदर्शने हे जे घडतं हे अवास्तविक स्वरूपाचे संघर्ष असतात। कोझर जेव्हा सामाजिक संघर्षाचे विश्लेषण करतो तेव्हा तो सतत असा तर्क व्यक्त करतो की संघर्षाचा परिणाम शेवटी सामाजिक परिवर्तनात होत असतो। संघर्षामुळे नवीनीकरण देखील निर्माण होत असते। त्याला असं देखील म्हणायचं आहे की कोणत्याही समूहाला जर जिवंत ठेवायचं असेल तर संघर्ष अतिशय महत्त्वाचा आहे, तो आवश्यक आहे। या बाबतीत तो जाणीवपूर्वक असे म्हणतो की जर संघर्षाची विघटनकारी भूमिका असेल तर निश्चितच त्याची एक सशक्त सकारात्मक भूमिका समूह किंवा समाजातील सदस्यांना एका सूत्रात बांधून ठेवणं देखील महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे कोझरनी या संघर्षाचं स्वरूप स्पष्ट करत असताना या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत। हा संघर्ष समाजासाठी जर आवश्यक आहे तर या संघर्षाच्या पाठीमागं निर्माण होण्याची कारणे कोणती आहेत याचाही आपल्याला विचार करावा लागेल। तेव्हा कोझरनी सांगितलेल्या संघर्षाची कारणे यावर आपण आता नजर टाकणार आहोत। आता आपण बघणार आहोत लेविस कोझरने जे संघर्ष सिद्धांत सांगितलेला आहे त्या संघर्षाची कारणे कोणकोणती आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत। नंबर 1 त्यांनी सांगितलेला आहे संघर्ष हा संघर्षामधूनच निर्माण होत असतो, म्हणजे संघर्ष कारण। 2 हिंसात्मक कारण। 3 आहे संघर्षाचा अवधी काय आहे, याचाच अर्थ संघर्ष अवधी। 4 आहे समूहासाठी संघर्षाची उपादेयता काय आहे आणि संघर्षाचे प्रकारे कोणकोणते आहेत। अशा या 5 कारणांमधून संघर्ष निर्माण होतो असं लेविस कोझरने स्पष्ट केलेलं आहे। यावर आपण आता सविस्तर विवेचन करणार आहोत। संघर्षाच्या कारणांची मीमांसा करताना कोझरने वेगळाच पवित्रा घेतलेला आहे। कोझरच्या मते प्रस्थापित विषमता असलेल्या सामाजिक व्यवस्थेतील क्रमशः खालच्या दर्जाच्या व्यक्ती विषम वितरण व्यवस्थेच्या न्यायतेस आव्हान करतात, तेव्हा संघर्षाची बीजे समाजव्यवस्थेत रोवली जातात। उज्ज्वल भविष्याकरता लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तता जर झाली नाही तर त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होण्याचे जे मार्ग आहेत ते जर बंद झाले तर लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो आणि त्यातून संघर्षाची सुरुवात होत असते। असे असेल तरीही कोझरने जे अनेक कारणं सांगितलेली आहेत त्या कारणांचं सविस्तर विवेचन आपण करूया। प्रामुख्याने कोझरने 5 कारणं सांगितलेली आहेत, ती आपण एक एक बघूयात। पहिलं त्यांनी कारण सांगितलेलं आहे संघर्ष कारण। संघर्ष कारणामधून संघर्ष निर्माण होते स्पष्ट करत असताना कोझरने प्रामुख्याने 2 प्रस्ताव मांडले। एक म्हणजे आपल्या बरोबरीच्या प्रश्नावर जेव्हा अधिक संख्येने अधिक सदस्य विरोध करतात आणि त्याला मान्यता देत नाहीत त्यामुळं संघर्ष आकाराला येत असतो। आणि दुसरा असा आहे की जेव्हा अधीनस्थ लोकांचं मर्यादित अभाव जेव्हा सामान्य लोकांचा अभिनवाचे भाग बनतात तेव्हा संघर्ष निर्माण होऊन त्याचं व्यापक स्वरूप बनतं। म्हणजेच जेव्हा काही लोकांची गरिबी आणि शोकांतिका जनजीवनाची शोकांतिका बनते तेव्हा संघर्ष सापेक्षिक बनत असतो। हे संघर्ष हाच संघर्षाचं एक कारण ठरू शकतं। दुसरं कारण स्पष्ट करत असताना कोझर म्हणतो की हिंसात्मक संघर्षामधून संघर्ष समाजामध्ये निर्माण होतो। या संबंधित त्याने असं म्हटलं आहे की जेव्हा समूहाचे सदस्य वास्तविक मुद्द्याच्या निराकरणासाठी एखादा मेळ करू इच्छितात किंवा वाटाघाटी करू इच्छितात तेव्हा वाटाघाटी करून समस्येचे जर निदान करायची वेळ आली तर तेव्हा हिंसात्मक संघर्षाची तीव्रता कमी होत असते। परंतु या उलट जेव्हा अवास्तविक मुद्द्यावर संघर्ष होतो आणि लोकांचा आवेग वाढतो
तेव्हा संघर्षाचं स्वरूप अधिक हिंसात्मक होण्याचं असतं. तिसरं कारण त्यांनी सांगितलेलं आहे संघर्ष अवधी. यामध्ये तो स्पष्ट करतो की संघर्ष किती वेळ आणि किती काळ चालेल, म्हणजे त्याचा अवधी किती असेल, या प्रश्नावर कोझरचे 3 प्रस्ताव आहेत. पहिल्या प्रस्तावात तो म्हणतो की ज्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी संघर्ष होत असतो आणि ज्या ध्येयाबाबत सर्व संमती असते तेव्हा अशा संघर्षाचा अवधी दीर्घ असतो. दुसऱ्या प्रस्तावात तो असे सांगतो की विरोधी गटाच्या संघर्षाबाबत ध्येय जर कमी असतील तर शक्यता अशी असते की संघर्ष हा दीर्घकाळपर्यंत तग धरू शकतो. परंतु त्याचबरोबर तिसऱ्या प्रस्तावात कोझर असे म्हणतो की जर संघर्षरत समूहाचे नेतृत्व आंदोलन परत घेण्याच्या क्षमतेचे असेल तर मात्र आंदोलनाचा अवधी स्वतःच कमी असू शकतो. चौथं सांगितलेलं आहे त्यांनी समूहासाठी समूहाची उपादेयता काय आहे. या प्रस्तावात कोझरचं असं म्हणणं आहे की संघर्ष हा समूहाची ओळख टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका वठवतो. एक तर जेव्हा एखादा संघर्ष अधिक हिंसात्मक बनतो तेव्हा अशा संघर्षात विविध समूहाची ओळख जास्त स्पष्ट होत जाते. आणि दुसरं तो म्हणतो की जेव्हा समूहाचे जास्तीत जास्त लोक असा विश्वास करू लागतात की अमुक जनकल्याण योजना जिला परत घेण्यात आले आहे आणि सर्व समूहांना प्रभावित करीत आहे, अशा अवस्थेत संदर्भ समूहाच्या लोकांमध्ये संरचनात्मक आणि विचारात्मक ऐक्य निर्माण करत असतो. पाचवा आहे संघर्ष प्रकार्य. या बाबतीत कोझर असं म्हणतो की समाजात जितकी जास्त गैरबराबरी आणि अशा प्रकारचे परस्परावलंबत्व असेल तर व्यवस्थेत तेवढ्याच प्रमाणात संघर्ष होतील, परंतु अशा संघर्षाची तीव्रता मात्र कमी राहू शकते आणि त्याच्या पुढे संघर्षाची तीव्रता जास्त राहील तेवढीच तिची सखोलतासुद्धा जास्त राहील आणि तेवढीच कमी हिंसा होईल. अशा प्रकारे कोझरने आपल्या या सैद्धांतिक विचाराला किंवा तर्काला संपूर्ण स्वरूपात बघितलेलं आहे आणि या संघर्षाची कारणं स्पष्ट केलेली आहेत. कोझर म्हणतो की समाजामध्ये स्थैर्य राहण्यासाठी व्यक्तीच्या मध्ये संघर्षही तितकाच महत्त्वाचा असतो. याचा अर्थ असा होतो की संघर्ष करत असताना संघर्षामध्ये प्रकार्य देखील अंतर्भूत झालेले असतात. तर या सामाजिक संघर्षाचे प्रकार्य कोणते आहेत की जेणेकरून समाजाचं सातत्य टिकून राहील, याचा विचार आपण आता करणार आहोत. सामाजिक संघर्षाचे प्रकार्य विशद करताना कोझर स्पष्ट करतो की प्रामुख्याने 3 स्वरूप आपल्याला सांगता येतील. एक सामाजिक परिवर्तनाची निर्मिती, दुसरा नाविन्यता उदयास येते आणि संघर्षामुळे समूहामध्ये एकात्मता निर्माण होते. याचं सविस्तर विवेचन आपण आता बघूया. कोझर संघर्ष विश्लेषण संदर्भात असे विचार मांडतो की सामाजिक संघर्ष हा सामाजिक परिवर्तनाची निर्मिती करत असतो. संघर्षामुळे नाविन्यता उदयास येते किंवा प्रोत्साहित होते आणि समूहाचं एकात्म किंवा ऐक्यभाव राखण्याच्या दृष्टीने संघर्षाचं महत्त्वाचं कार्य आहे. हा मुद्दा कोझरने प्रकर्षाने मांडला. सामाजिक समूहाचे ऐक्य कसे राखले जाते यावर स्पष्टीकरण करत असताना कोझर म्हणतो की संघर्ष हा समूहाच्या अस्तित्व आणि ऐक्याकरता प्रकार्यात्मक स्वरूपाची प्रक्रिया आहे. संघर्ष जर समाज व्यवस्थेत ऐक्यभाव निर्माण करत असेल तर संघर्ष व्यवस्थेकरता उपयोगी प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. कोझरच्या मते समूहाचे ऐक्य प्रस्थापित करण्याकरता बाह्य संघर्ष एक आवश्यक बाब आहे. सामाजिक व्यवस्थेच्या अंतर्गत समूहाकरता मर्यादा बांधण्याचे कार्य संघर्ष करीत असतो. हे कार्य समूहाच्या सभासदांमध्ये वेगळेपणाची भावना उत्पन्न करून समूहाच्या ऐक्याबद्दलची जाणीव दृढ करून समूहाची व्यवस्थेच्या अंतर्गत तादात्म्य प्रस्थापित केलं जातं. कोझरच्या मते समूहांतर्गत संघर्ष ही बाब समूहाच्या अस्तित्वाकरता आणि एकात्म व स्थैर्याकरता आवश्यक आहे. संघर्षामुळं समूहामध्ये जे येणारे ताणतणाव आहेत हे ताणतणाव संघर्षाच्या माध्यमातून बाहेर पडत असतात आणि संघर्ष हा सुरक्षित यंत्रणेचे कार्य करत असतो असे कोझरचे मत आहे. समूह सभासदांमध्ये विरोध, वैमनस्य, वाईट भावना इत्यादी बाबींना समूह अंतर्गत संघर्षाद्वारे बाहेर पडण्यास वाव मिळतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की प्रकार्य स्पष्ट करत असताना म्हणजे संघर्षाचे प्रकार्य स्पष्ट करत असताना कोझरचं म्हणणं असं आहे
की समूहाअंतर्गत संघर्ष हा समूहाची एकता व ऐक्य पुनर्प्रस्थापित व संतुलन कायम राखण्यास योगदायी ठरतो. सारांश रूपाने संघर्ष सिद्धांताबाबत कोझरच्या मते संघर्ष समूहाच्या अस्तित्वाकरता एकात्म, स्थैर्य आणि त्याच्यामधील असणारी तीव्रता या तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कमी तीव्रतेच्या संघर्षात काही सकारात्मक प्रकारे देखील कोझरने मांडलेले आहेत. अशा पद्धतीने कोझर संघर्ष सिद्धांताचं प्रतिपादन करून मूल्य, उद्दिष्टे आणि हेतू याबाबत सातत्याने चालू असलेला अंतर्गत सामाजिक संघर्ष हा समाज रचनेच्या कार्यात्मक घटकास नेहमीच विधायक ठरत असतो असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर आपण कोझरचे जे संघर्ष सिद्धांत आहे ह्या इथे थांबवूयात. धन्यवाद.